त्यामुळे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा आपण बोध घेतो तेव्हा नेमकं काय उद्दिष्ट असेल, एक मोठं त्या बाबतीतलं संशोधन आहे, युनेस्कोनं ते केलेलं संशोधन, त्यांच्या इंटरनॅशनल याच्या आंतरराष्ट्रीय जे शोध निबंध त्याच्यात ते प्रकाशित झाले. त्यांनी सांगितले की शिक्षणाचे 4 महत्त्वाचे उद्दिष्ट, जे खरं म्हणजे स्वामी विवेकानंदांनी ते सांगितले, पण बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की एखाद्या परदेशी विद्वानाने सांगितलं तर ते जरा चांगलं असतं म्हणून फक्त ते सांग, बाकी हे आपल्याकडं पण 4 उद्दिष्ट आहे. पहिलं उद्दिष्ट काय, लर्निंग टू नो. म्हणजे मी जे काही शिकतोय मी त्या विद्यार्थ्याला सांगतो, अरे तू सिव्हिल इंजिनियर आहेस, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुला स्थापत्यशास्त्र माहिती पाहिजे, जिओलॉजी माहिती पाहिजे, तुला कॉन्क्रीट आणि सिमेंटचं प्रमाण, सिमेंट सँड याचं मिश्रण करून कॉन्क्रीट कसं करायचं याचं ज्ञान पाहिजे, स्लॅबला लागणारं कॉन्क्रीटचं प्रमाण वेगळं, कॉलमला लागणारं प्रमाण वेगळं, त्यासाठी लागणारे जे काही आयर्न बार्स आहेत त्याचे कॅल्क्युलेशन्स वेगळे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे वेगळे, हे तुला शिकायचं. हे आहे लर्निंग टू नो. म्हणजे थोडक्यात तुझं ऑक्युपेशनल स्किल. एक सिव्हिल इंजिनिअरिंगहून तू जेव्हा बाहेर पडतोस तेव्हा हे काही तुला आवश्यक आहे ते या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, ते तुला शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. दुर्दैवानं झालं काय, आम्ही हेच प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सर्व व्यापक शिक्षण असं धरलं आणि तिथंच आमची चूक झाली. लर्निंग टू नो इथपर्यंत ठीक आहे, अरे पण तो पुढं जातो त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी लागतात. म्हणलं LNTनं तुम्ही समृद्ध महामार्ग, मला वाटतं काही प्रोजेक्ट्स तुम्ही घेतलेले आहेत, बऱ्याच वेळा तुम्ही मोठमोठे रोड प्रोजेक्ट्स घेतात. का रे बाबा, मी त्याला विचारलं त्या प्रोजेक्टमध्ये फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग लागतं का रे? तो नाही असं कसं शक्य, मला खूप गोष्टी माहिती लागतात आणि मला ते शिकाव्या लागल्या. सोपं मार्ग आहे की समृद्धी महामार्ग हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय, तो आता मुंबईपर्यंत येईल तेव्हा मग अंतर खूप कमी होणार आणि आपला जो काही कॉमर्स अँड ट्रेडची भरभराट होईल, असं साधारणतः त्या समृद्धी महामार्गाचं गणित. त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी कोणकोणत्या लागल्या तर त्यानं सांगितलं ठीक आहे, मला तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टीनं ते ठीक आहे, मी सॉईल ॲनालिसिस केलं, रोड कसा बांधायचा ते समजून घेतलं, ते ठीक आहे, पण तिथंच माझं काम संपतं आहे का? नाही. ते रोड वेगवेगळ्या भागातून जातात, जंगलातून जातात. मग ह्या जंगलातून जाताना जी काही इकोसिस्टीम असते, तिथले झाड असतात, प्राणी असतात, या प्रकारच्या सगळ्या इकोसिस्टीमला कुठं धक्का पोचला गेला नाही पाहिजे आणि या दृष्टीनं विचारही करता आला पाहिजे. मी आज आपल्याला 8 लेन अशी सिस्टीम वाटते, 4 लेन आहे, आपला मुंबई पुणे महामार्ग आहे 4 लेन आहे, आता तो 8 लेनपर्यंत. तर जेवढ्या लेन वाढल्या तेवढं आपली गती वाढली, तेवढं आपलं हे केलं. पण कधी हा पण विचार केला का, त्यापूर्वी तिथं खंडाळा लोणावळ्याचं जंगल होतं, त्या जंगलामध्ये माकड होते, त्या माकडाला एका भागावरून दुसऱ्या भागात जायला जेव्हा एक रस्ता होता तो उड्या मारत जात होता, 4 लेन झाले त्याला अजून अवघड झालं, 8 लेन झाले अजून अवघड झालं. हा त्याचा विचार केला गेला आहे का? नाही. आता तो नवीन ज्या काही ज्या रोड डेव्हलपमेंट्स आहेत त्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. टेक्निकल तर हवंच, पण त्यासोबत जे काही इकोसिस्टीमला जो काही धक्का पोचतो तो धक्का पूर्णपणे रिकवर करणे आणि त्यासोबत त्या सगळ्या संसाधनावर माणसा इतकाच प्राण्यांचा, वनस्पतींचा, प्रत्येकाचा हक्क आहे. आणि हे आपण वसुदैव कुटुंबकम जेव्हा म्हणतो की माझ्या एक्झिस्टन्ससोबत इतरांचं पण एक्झिस्टन्स तितकंच महत्त्वाचं आहे, हे जेव्हा विचार मी करतो तेव्हा माझा तो प्रोजेक्ट प्रत्यक्षपणे व्यवस्थितपणे होतो. हाही विचार केला पाहिजे. दुसरा विचार, लांबलचक रोड आहे, अचानक अपघात झाला, सिस्टीम हवी मदत पोहोचवण्याची, ती पण त्याचा विचार झाला पाहिजे. गाड्यांचे काही बिघाड झाले, दुरुस्ती करण्याचे सेंटर्स हवे. मध्ये त्या ट्रक ड्रायव्हरला राहायचं इच्छा झाली, वेगवेगळ्या ठिकाणचे राहण्याचे लोकेशन्स असले पाहिजे, खाण्यापिण्याचे पाहिजे. आणि यासोबतच रोडमुळं जी काही बाजूची जागा उपलब्ध होते त्या जागेचा उपयोग त्या भागाच्या इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट करण्यासाठी झाला पाहिजे, असं जेव्हा साकल्याने विचार होतो तेव्हा तो एक प्रोजेक्ट होतो. याचा अर्थ असा, मला जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून भाग करतो तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. याचा पुढचा पार्ट आहे त्याचं लर्निंग टू नोच्या नंतर लर्निंग टू डू.
हा दुसरा शिक्षणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. लर्निंग टू डू. मला टेक्निकल नॉलेज आहे, पण ती इम्प्लिमेंट करताना ज्या काही वेगवेगळे समोर येणाऱ्या गोष्टी त्याचं सॉल्व करण्याचं ज्ञान मला पाहिजे. म्हणजे त्याच्यासोबत मला सिव्हिल इंजिनिअरिंगसोबत मला पर्यावरणाचं ज्ञान पाहिजे, मला अर्थशास्त्राचं ज्ञान पाहिजे, मला वेगवेगळ्या येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी डिझास्टर सोल्युशन्स हवेत. आता इतक्या वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान मला माझ्या करिक्युलममध्ये मिळतं आहे का? तर निश्चित नाही. मग त्या दृष्टीने त्या करिक्युलममध्ये प्लॅनिंग झाली का? त्यामुळे लर्निंग टू डू. आता लर्निंग टू नो आणि लर्निंग टू डू तुम्हाला एक चांगला एक चांगला टेक्नोक्रॅट बनवतात, चांगला इतिहासकार बनवू शकतात, चांगला गणितज्ञ बनू शकतात, चांगला रसायनशास्त्रज्ञ बनू शकतात. पण ते फक्त 8 तास तुमचं कामाचं जे काही वेळेचं असेल 12 तास 14 तास जे काही असेल, त्यानंतर तुम्ही येताय घरी येताना तुम्ही एका सिस्टीममध्ये राहता. म्हणजे मला खरोखर ऑर्गनायझर्सचं कौतुक आहे की गेल्या 4 पिढ्यापासून तुम्ही हा जो प्रबोधनाचा जागर जो राबवत आहात तो खरंच अतिशय कौतुकास्पद आहे. अँड हॅट्स ऑफ टू यू तुम्हा सगळ्यांना की तुम्ही ज्या तऱ्हेनं ज्या जिद्दीनं आणि अगदी जसजसे स्वरूप बदलतं आहे तसंही बदलत गेला आहे, पण व्याख्यानाचं प्रबोधनाचं जे जागर तुम्ही मेंटेन ठेवले खरोखर अतिशय मोलाचं. आणि खरं म्हणजे तुम्ही जर करताय त्यातला तिसरा जो महत्त्वाचा आहे तो तुम्ही करताय तो म्हणजे लर्निंग टू लिव्ह टुगेदर. लर्निंग टू लिव्ह टुगेदर. मी माझा एक चांगला इंजिनियर आहे, पण बऱ्याच वेळा लक्षात येते की अरे हा खूप हुशार डॉक्टर आहे, पण बोलताना कसा राफ बोलतो, पेशंटला हिडीस पिडीस करतो. आहे त्याच्याकडे स्किल, त्याच्या हातात पेशंट आला म्हणजे तो नक्की ऑपरेशन सक्सेसफुल करणार, पण त्याचं बोलणं इतकं वाईट आहे की तो पेशंटच्या मनात सारखी धाकधूक आहे की या डॉक्टरकडे तर जातो आहे पण माझं बरं वाईट तर होणार नाही ना. या उलट एखादा डॉक्टर साधा असतो, फार काही स्किल नसतं, पण त्याच्या बोलण्यानेच बऱ्याच वेळा पेशंटचे निम्मे आजार बरे झालेले असतात. मग तो म्हणतो ठीक आहे आता जे काय होईल ते होईल, पण त्या डॉक्टरने इतकं सुंदर समजावून सांगितलं आहे ठीक आहे मला कॅन्सर झाला आहे, मला मरायचंच आहे, पण इतक्या सहजतेने सांगितलं आहे की मी स्वतः मृत्यूला तयार होतो. इतकं जे चांगलं ज्याला म्हणून आपण लर्निंग टू लिव्ह टुगेदर. मी अपार्टमेंटमध्ये राहतो, अपार्टमेंटमध्ये वेगळ्या प्रकारचे फ्लॅट आहेत, चाळीत राहतो, वेगळ्या प्रकारचे शेजारी पाजारी आहेत, सोसायटीत राहतो, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी माझी संवाद आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं एक विचार आहे, प्रत्येक व्यक्तीला एक बोलण्याची स्टाईल आहे, प्रत्येक व्यक्तीची एक संस्कृती आहे, प्रत्येक व्यक्तीची एक भाषा आहे, प्रत्येक व्यक्तीचे एक मूल्य आहे. होऊ शकतं माझं मूल्य त्याची मूल्य वेगळी असू शकतात, माझी बोलण्याची भाषा त्याची बोलण्याची भाषा वेगळी असू शकतात. पण जर मला हे रेकग्नाईज नाही झालं अरे तो एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तो जे काय बोलतो आहे मला पटत नसेल, पण लेट अस ॲग्री टू डिसॲग्री, ठीक आहे त्याचं वेगळे विचार आहे, पण मला त्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य, त्याचं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, त्याचं समाजात वावरण्याचं स्वातंत्र्य हे माझ्यामुळं कधी अबाधित व्हायला कुठे त्याला बाधा यायला नको हे मात्र मी स्वतः बाळगलं पाहिजे. हे जर केलं तर लर्निंग टू लिव्ह टुगेदर, एक टॉलरंट सहिष्णू समाज आपण जेव्हा म्हणतो की घडला पाहिजे तर हे कशासाठी, ते लर्निंग टू लिव्ह टुगेदर हा त्याचा तिसरा. आता हे येणार कसं आपल्या शिक्षणामधून, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे काही घटक या येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यात मांडले. त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन. आणि व्हॅल्यू एज्युकेशन ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की मानवता हे सर्वात ह्युमॅनिटी हा सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे. सायंटिफिक टेम्पर हे एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे. अंधश्रद्धापासून दूर जाणे आणि विज्ञानावर निष्ठा ठेवणे, माझे मूल्य हे जे काही नीतिमूल्य आहेत ते अगदी पक्के राहणे, मी माझ्या दिलेल्या शब्दांना जागणे, मी दिलेले जे काही दुसऱ्यांशी बोलतो आहे, माझ्या आईवडिलांशी बोलतो आहे, आईवडिलांना दिलेला शब्द आहे तो पाळतो आहे, माझ्या आईवडिलांनी मला जे काही घडवले त्या घडवण्यात मला समाजाने माझ्या घडवण्यामध्ये मला जे काही योगदान दिले त्याबाबतीत ऋणी राहणे, हे सगळं जर शिकायचं असेल तर तो अभ्यासक्रमाचा भाग बनायला नको का. तर त्याप्रकारे त्यामुळे नीती शिक्षण असेल, व्हॅल्यू एज्युकेशन असेल, पर्यावरणाबद्दल ज्ञान असेल, हे सगळं कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये आलं पाहिजे. आणि ते इरिस्पेक्टिव्ह, तो सिव्हिल इंजिनियर म्हणून वेगळा आहे,
किंवा इतिहासाचा विद्यार्थी म्हणून वेगळा नाही, सगळ्यांनाच या बाबतीतलं या जबाबदार नागरिक बनण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्यासाठी त्याला भारतीय राज्यघटना माहिती पाहिजे, त्या घटनेचं पालन करण्याचं त्याला शिकवण असली पाहिजे, या बाबतीतलं दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छ राहण्याचं, कचरा न करण्याचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. आपल्या आजूबाजूची जी इकोसिस्टीम आहे ही इकोसिस्टीम मी प्रिझर्व करून पुढच्या जनरेशनला अगदी जशानं तशा ट्रान्सफर करण्याची माझी स्वतःची कळकळ असली पाहिजे. हे जे काही शिकायचं असेल तो मला वाटतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तो महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं तो एक महत्त्वाचा व्हर्टिकल त्यातून आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला 3 टप्पे सांगितले, लर्निंग टू नो, लर्निंग टू डू, लर्निंग टू लिव्ह टुगेदर. एक समाजात कसं वावरायचं या दृष्टीनं हे 3 गोष्टी आणि पहिल्या 2 गोष्टी माझ्या व्यवसायाच्या दृष्टीनं, तिसरी गोष्ट समाजाच्या दृष्टीनं आणि चौथं जे स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन इज द कॅरेक्टर बिल्डिंग. आता हे सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे माझं व्यक्तिमत्व, स्वतः मला जे काही स्वतः घडवायचं आहे, एक चांगला सिव्हिल इंजिनिअर घडवायचं आहे, पण त्या दृष्टीने माझ्या ज्या काही स्वतःच्या स्किल्स आहेत, स्वतःचे जे गुण आहेत, हे मला कुठंतरी वेगळ्या प्रकारे मांडता आलं पाहिजे, विकसित करता आलं पाहिजे. आणि एक साधारणतः टप्प्यानंतर आईवडील, समाज हे तर असतातच तुमच्यासोबत, कायमच असतात, पण एका टप्प्यानंतर मात्र तुम्हाला स्वतंत्र विचार करण्याची संधी असली पाहिजे. आज दुर्दैव आहे म्हणजे मला वाटतं इथं मागच्या पिढीतले लोक आहे आणि याही पिढीतले लोक, मुलंही आहे. मागच्या पिढीतल्या लोकांना मला वाटतं त्यांनी आठवण करावी की ते शाळेत गेले, महाविद्यालयात गेले, ते कुणाचा हात पकडून गेले का? नाही, तेच त्यांचं शोधत गेले. आईवडिलांना बऱ्याच वेळा मागची म्हणजे आपल्या मागची जनरेशन तेवढी शिकलेली नसेल, त्यांना माहीत पण नसेल. आम्हीच आपलं शोधलं, कॉलेजला गेलो, 4 जणांना विचारलं, कसं तरी ॲडमिशन घेतलं वगैरे. ह्या सगळे जे काही खास खळगे ते आम्ही सोचले. एक जागरूक पालक म्हणून माझा जेव्हा पुढचा जनरेशन येते त्या जनरेशनला मला वाटतं की त्याला त्रास नको व्हायला. त्यामुळे मी अगदी तो जर जागतोय ना 6 तास तर मी पण 6 तास जागतो पालक म्हणून. त्याला कुठेही काही त्रास होऊ नये म्हणून त्याच्या हातात सगळं काही गोष्टी देतो. आणि मग तो 11वी 12वी झाला, मग त्याच्यासोबत ते पालक येतात आणि मग पुढेही जात. आणि त्या प्रकारे त्या विद्यार्थ्याला एक प्रकारे तुम्ही परावलंबी करता. तो विद्यार्थी हुशार आहे, निश्चित आहे, पण त्याच्या काही व्यक्तिमत्वामधल्या जडणघडण ह्या तुम्ही होऊ दिलेल्या नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की शिक्षणाचा उद्देश आहे एखादं वर्ष मेक अँड ब्रेक असं नाही. तर त्याचं केव्हाही ठीक आहे, 12वीला संधी हुकली, तो 2ऱ्या वर्षाला घेईल, 2ऱ्या वर्षाला नाही, 3ऱ्या वर्षाला घेईल. हे फ्लेक्झिबिलिटी आहेच आहे त्याच्यासोबत. तो कुठलंही शिक्षण त्याला कुठल्याही टप्प्याला मिळालं नाही म्हणून त्यानं निराश व्हायची गरज नाही. त्याला कुठल्याही प्रत्येक टप्प्याला ते शिकता येईल, प्रत्येक टप्प्याला तो पुढं शिकेल अशी व्यवस्था या रचनेत असेल, तो निर्धास्त होऊन ते शिक्षणाच्या चॅलेंजेसला सामोरं जाईल. ही रचना आपल्याला सर्वात महत्त्वाची. यातलं बऱ्याच वेळा म्हणजे जो लर्निंग टू बी हा जो 4था टप्पा आहे ज्याच्यात तो स्वतः त्याचा विकास करायचा असतो. बऱ्याच वेळा असं होतं. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक शेतकरी होता, समाधानी होता, शेती त्याची होती, नदीच्या काठावर होती, समाधानी होता. त्याला एक चांगलं शेतीतून उत्पन्न मिळतं, त्यातून त्याचा कुटुंबाचं निर्वाह अगदी सहजगत्या होत होता. आता हे करताना त्याचे वेगवेगळ्या लोकांशी चर्चा व्हायची, भेटायची, तो आपल्या आनंदाने सुख समाधाने चालला. आता वेगवेगळ्या टप्प्यात वेगळे लोक भेटतात. एका टप्प्यात त्याला एक खूप पर्यटन करणारा असा एक माणूस भेटला. जगभर फिरलेला, वेगळ्या ठिकाणी जाणारा असतात. काही मुसाफिर असतात ज्यांना आयुष्यभर हे त्यांचं आयुष्यच हे फिरण्यासाठी असतं. त्या दृष्टीने ते समाज वाचत असतात, पुढं जात असतात, आपल्याला मिळालेलं ज्ञान दुसऱ्याला वाटतं, अशा प्रकारचे असतात. तसा तो एक व्यक्ती, त्याला पण म्हणून एक शहाणा माणूस त्या शेतकऱ्याला भेटला, घरी आला, गप्पा झाल्या. आता शेतकऱ्याला फक्त एक थोडीशी उत्सुकता होते. तो त्या शहाण्या माणसाला, तू जगभर फिरलायस, श्रीमंत व्हायचं काय आहे मार्ग, काय कुठल्या गोष्टीने श्रीमंत होतो माणूस? म्हणजे असं काही त्याचा आराखडा नाही, पण मी एक उद्योग बघितला
तो उद्योग अतिशय श्रीमंतीत फार फास्ट नेणार आहे. कोणता उद्योग? हिऱ्यांचा उद्योग. खूप श्रीमंत होतो. तो आणि श्रीमंतीचे डेफिनेशन्स काय? अरे म्हणाले, तुझ्याकडे एक हिरा जरी असेल तर तू या गावाचा मालक होशील. मुठभर हिरे असतील तू या जिल्ह्याचा मालक होशील. तुझ्यावर पिशवीभर हिरे असतील तर तू राज्याचा मालक होईल. तुझ्याकडं गोदाम भरून हिरे असतील तो देशाचा मालक होईल. इतकं ते श्रीमंतीचं त्याच्या संदर्भातलं आहे. आता तो सांगून तर गेला, सहज उदाहरण म्हणून द्यायचं म्हणून बोलून गेला आणि निघून गेला. पण इथं शेतकऱ्याच्या मनात विचार सुरू झाले, अरेच्छा, मी इतके दिवस माझे आयुष्य वाया घालवलं, मला हिरे मिळवले पाहिजे, ते हिरे मिळवण्यासाठी प्रवास केला पाहिजे, ते हिरे कसं करता येईल त्याला धन जोडलं पाहिजे, काहीतरी सुरू झाले विचार. घरच्यांशी बोलतोय, त्याला सगळे घरचे सांगतात, अरे तू सुखी समाधानी कशाला या मार्गाला लागतोय, आपण सगळे सुखी आहोत. नाही नाही, मला श्रीमंत व्हायचं. तो मग आता घरच्यांनी नाचव, ठीक आहे तुला तुला जे करायचं ठीक आहे, मला धन लागणार आहे, मी शेती विकेल. तो शेती विकतो, निम्म धन त्यांच्या कुटुंबासाठी ठेवतो, घरी विकतो, उरलेलं निम्म धन घरच्यांना ठेवतो, निम्म धन घेतो आणि निघतो. धन घेऊन निघतो. आता त्याला मुळातच त्या हिऱ्याचं ज्ञान नसतं. शोधतो, इकडे जातो तिकडे जातो, फसतो. हळूहळू धन संपतं. धन संपल्यामुळे निराश होतो. निराश झाल्यावर त्याला काही सुचत नाही. न सुचल्यामुळे तो सारखा त्या गर्तेत वावरत असतो आणि एका ॲट पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम इतका निराश होतो, त्या निराशेत तो आत्महत्या करतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग त्याचा जो उत्तरार्ध म्हणून, तो शहाणा माणूस फिरता फिरता परत त्या गावात आला. त्याला माहीत होतं त्या शेतकऱ्याला भेटल्या म्हणून त्या घरात आला. लक्षात आलं की अरे तो शेतकरी तर दिसत नाही, दुसरं कोणता तरी शेतकरी दिसतोय. बोलायला लागला. त्याला काय कोणीतरी बोलण्यासाठी हवंच, बोलणं हाच त्याचा छंद. सुरू केलं, शेतकऱ्यांशी बोलत होता. तो सांगत होता काय वेगळं. पण हे करता करता त्याची नजर दिवाणखान्यावर गेली. त्याचा जो हॉल होता त्याच्यावर गेली आणि ते बघितल्यावर त्याला, अरे हे काय खडे दिसतात रे तुझ्या याच्यावर. तो शेतकऱ्यानं काय की मला माहिती नाही, पण हे माझ्या चमकणारे खडे माझ्या कुठेतरी शेतात दिसतात आणि त्या शेतातून मी म्हटलं काही ती शोभा दिसावी म्हणून ते खडे मी इथं आणले आणि लावले. अरे थांब मला बघू दे. ते खडे बघतो तर ते खरेखुरे हिरे असतात, कारण तो जाणकारच असतो. तो पटकन हो, तो म्हणे चल चल शेतात जाऊ आपण, तुझ्या ज्या शेतात तुला सापडलेत ना. तो म्हणे ते त्या शेतकऱ्याचं होतं, त्याचं शेतात ते खडे सापडले, चला जाऊन या. मग जातात, शेतभर फिरतात आणि पोतभर हिरे गोळा करतात. तर मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे बऱ्याच वेळा आपल्यासोबत सगळं काही असतं, पण दुर्दैवाने मी दुसरीकडे बघतो आणि मला स्वतःला रेकग्नाईज करत नाही आणि त्या रेकग्निशनचं मी स्वतःला शोधण्यामध्ये अपयशी ठरतो. त्याच्यामुळे माझ्या बऱ्याच टप्प्यामध्ये अपयश येतात, कारण मी स्वतः ओळखत नाही. मी काय करतो की माझ्या शेजारी एक चांगला मेकॅनिकल इंजिनियर, ठीक आहे तो, अरे पण मी स्वतः एक चांगला पेंटर आहे ना, पेंटिंग ही माझी स्ट्रेंथ आहे, मी कशाला त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विचार करू. मी माझा विचार केला, होत नाही असं. आणि हे होत नाही म्हणून याचा कुठंतरी एक भाग असावा, शिक्षणातून स्वतःला रेकग्निशन करता आलं पाहिजे. हा शिक्षणाचा चौथा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाप्रमाणे ते आराखडा त्याप्रमाणे आपण आखतो. त्याच्यात असं जो मी तुम्हाला वेगवेगळे वर्टिकल सांगितले, म्हणजे जसं त्या मुलाचं उदाहरण देत होतो की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून एक मेन विषय हा एक वर्टिकल, त्याच्यासोबत त्याने दुसरा विषय निवडला जो कुठलाही विषय असेल. एक संगणक इंजिनिअरिंग मी त्याचं उदाहरण दिलं, पण तो कुठलाही असेल, त्याच्यासाठी कुठलीही मर्यादा नाही, कुठलाही विषय निवडू शकतो. तो दुसरा विषय झाला, तो उपविषय झाला. त्याचे जे छंद आहे तो को करिक्युलर ॲक्टिव्हिटी झाले. शिकण्याचं त्याला प्रेझेंटेशनचं कौशल्य पाहिजे म्हणून ॲबिलिटी एन्हान्समेंट आली. त्या दृष्टीनं त्याला एक प्रकारचं नीतिमूल्य घेऊन त्या समाजात वावरायचं आहे म्हणून पुढं जायचं आहे म्हणून ते आलं. आणि याशिवाय त्याला वाटते जे ज्या काही गोष्टी त्याला शिकायचं आहे त्या सगळ्या घेण्याच्या दृष्टीने एक खुला विषय गट, ज्याच्यात कुठलंही बंधन नाही, ओपन इलेक्टिव्ह असं आपण त्याला खुला विषय गट, त्याला जे पाहिजे ते शिकायचं, तो एक वेगळा ज्याच्यात त्याला कंप्लीट फ्रीडम.
हे तो म्हणाल मग हे झालं का, आराखडा असाच आहे का? म्हटलं नाही, आराखडा अजून पूर्ण नाही झाला, महत्त्वाचं पार्ट राहील. तू सिव्हिल इंजिनियर झालास, व्हीजेटीमधून चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून शिकलास का रे, पण तुला सिव्हिल इंजिनियर झाला, तुला LNTने घेतलं, पहिल्या दिवशी तुला कॉन्क्रीट बनवता आलं का रे? नाही, मला 6 महिने शिकावं लागलं आणि मला त्या गवंड्याकडून शिकावं लागलं. मला लाज वाटत होती की 4 वर्ष मी शिकलो आहे, पण जर मिक्सचर कसं करायचं, ते ओळखायचं कसं आहे, हे शिकता शिकता माझे 6 महिने गेले. आज मी खूप एक्सपर्ट आहे, पण मला लाज वाटली की पहिले 3 ते 6 महिने मला हे फक्त शिकण्यामध्येच गेले. अरे मी म्हणलं, अरे हेच तर इंडस्ट्रीचं रडगाणं आहे. एकीकडं खूप प्रकारचे चांगले जॉब्स आहेत, पण त्या जॉब्स आपल्याला बऱ्याच वेळा ओरड होते की जॉब नाही, जॉब नाही. तसं कधीही नाही, जॉब आहेत, उद्योगाच्या संधी आहेत. पण दुर्दैवानं काय होतं, त्यासाठी लागणारं जे कौशल्य आहे ते आपल्यापाशी नसतं, आणि ते कौशल्य नसल्यामुळे मग काय होतं, अगदी मी सिव्हिल इंजिनियर झालो तरी मी अगदी शून्यापासून सुरुवात 4 वर्षानंतर करतो. आणि मग इंडस्ट्री नेहमी आम्हा विद्यापीठांना, महाविद्यालयांना नेहमी बोलते की काय तुम्ही विद्यार्थी पाठवता, आम्हाला 4 महिने 6 महिने त्याला शिकवण्यामध्ये जातात, आणि तो शिकतो, ट्रेन होतो. असा 1-2 वर्ष ट्रेन झाला, आम्ही त्याच्यात एवढी इन्व्हेस्टमेंट केली की त्याला लगेच पंख त्याचे झेप घ्यायची तयारी होते, आणि 2 वर्षात तो आमचा जॉब सोडून दुसरीकडे जातो. म्हणजे आम्ही केलेली त्याची 6 महिन्याची इन्व्हेस्टमेंट तर शून्य गेली की नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे, तुम्ही दुसऱ्याला दिला, तुमच्याकडे पण दुसऱ्याचा आलेलाच आहे ना, त्यामुळे तुम्ही काही असं त्याचं जे काही तुमचं बॅलन्स मानतं ते काही फार निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्हच आहे. पण ते म्हणाले जर डे 1पासून तो विद्यार्थी बाहेर आला की डे 1पासून तो चांगला असू शकेल का, तर निश्चित प्रयत्न करावा लागेल. होतं आपल्याला उदाहरण बऱ्याच वेळा आपण घरी म्हणतो, मुलगा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालेला असतो, टी व्ही बिघडलेला असतो, तर बोलवतो कोण, तर आपण म्हणतो अरे तू इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, टी व्ही रिपेअर कर ना. नाही मला नाही, ती शिकलेलो मी, तू बोलाव मेकॅनिक आणि तो करून घे. इलेक्ट्रिकल इंजिनियर असतो, बऱ्याच वेळा साधा फ्यूज बदलायचा असतो, नाही करत तो. मोबाईल फिजिक्सचा विद्यार्थी असतो, इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी असतो, मोबाईल रिपेअर करता येतो का, नाही. केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे, त्याला पाण्याचं अरे हे हार्ड आहे का सॉफ्ट वॉटर आहे समजतंय का, नाही सांगताय. हे का होतं, कारण हे शिकवताना आमचं जे काही शिकवण्याचं जी प्रक्रिया आहे, त्या शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्याला जे अंगभूत कौशल्य, हँड्स ऑन ट्रेनिंग, जे त्याच्या हातात असले पाहिजे, जे कौशल्य असले पाहिजे, ते कौशल्य द्यायचं विसरतो. त्यामुळे त्या मुलाला म्हटलं हे सर्वात महत्त्वाचं व्हर्टिकल आहे, जे आम्ही आत्तापर्यंत विसरत होतो. हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे त्याला जे काही शिकतो आहे ते ॲक्च्युअल त्याला करता आलं पाहिजे. आता हे करण्याचे 2 प्रकार. एक म्हणजे निश्चित त्या प्रकारचं त्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे. समजा आपण म्हणू की रिपेअर आहे, काही नवीन टूल्स डेव्हलप करायचं, हे त्याला लॅबमध्ये जोडण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्याला आपण म्हणू की त्याच्या रेग्युलर कोर्सवर्कच्या शिवाय त्यांना वेगळ्या प्रकारच्या जोडतोड करण्यामध्ये त्याचं कौशल्य करण्याचं त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मोडतोड होऊ द्यावी, काही हरकत नाही, पण त्याला शिकू द्या. हँड्स ऑन ट्रेनिंग हा एक भाग. पण हँड्स ऑन ट्रेनिंगमध्ये काही सगळ्या गोष्टी मिळत नाही. व्यावहारिक कौशल्य, प्रॅक्टिकल एक्सपोजर, ज्या रिअल लाईफ सिच्युएशन्स ह्या ज्या काही असतात त्या जर शिकायचं असेल तर ॲक्च्युअल त्या फ्रंटवर जाऊनच काम केलं पाहिजे. म्हणजे एखादा ॲक्टर आहे, ॲक्टिंगचं शिकतो आहे, तो वर्गात शिकतो आहे, आवाजाचे चढउतार शिकतो आहे, बोलण्याची ढब शिकतो आहे, त्याच्या चेहऱ्याचे हावभाव शिकतो आहे. पण हे कधी त्याला करायचं संधी मिळेल जर त्याला तुम्ही एखाद्या थिएटरवर एखाद्या छोट्याशा ॲक्टिंगमध्ये, ठीक आहे या थिएटरचा एक भाग हो आणि तिथे ॲक्च्युअल परफॉर्म करून दाखव, तर ते झालं ॲक्च्युअल ऑन जॉब ट्रेनिंग. जसं मी हँड्स ऑन ट्रेनिंग म्हटलं की तुम्हाला आहे ते अंगभूत कौशल्य मिळवणं, आणि दुसरं ऑन जॉब ट्रेनिंग, ॲक्च्युअल जिथं तुम्ही करताय तिथं ते काम करतात. म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी मेकॅनिकल इंडस्ट्रीज काम करेल. मी केमिस्ट आहे, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये काम करेल. मी एक चांगला कॉमर्सचा विद्यार्थी आहे, बँकेत काम करेल. मी एखादा चांगला अर्थशास्त्रज्ञ आहे, मी एखाद्या अर्थशास्त्राशी संबंधित प्रोफेशनल ऑर्गनायझेशनमध्ये काम करेल. मी एखादा चांगला लँग्वेजचा विद्यार्थी आहे, मी एखाद्या पटकथा लेखक जे काही सिरियल्सच्या लिहितो त्याचे संवाद लेखनाचं कौशल्य शिकेल. असं जे आहे ऑन जॉब ट्रेनिंग, हँड्स ऑन ट्रेनिंग अँड ऑन जॉब ट्रेनिंग,
या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या दृष्टीनं त्यामध्ये त्याचा अंतर्भाव केला. तो म्हणाला, अरे हे तर तुम्ही खूप काही सांगताय, एखादी परिकथा सांगताय, खरंच शक्य आहे? म्हटलं हो शक्य आहे. म्हटलं अजून तुला मी पूर्ण नाही सांगितलं आहे, शिक्षणाचं पूर्ण काही स्वरूप नाही. म्हटलं का रे बाबा तुझं गाव कोणतं? तो म्हणाला एक माझं साताऱ्यामधलं एक गाव आहे. म्हटलं कधी गेलायस शेतात काम केलेस? नाही आता मला एकदम हे लाज वाटते, आता मी इंजिनियर आहे, मला मातीमध्ये उभं राहायची हे नाही. म्हटलं हे का बरं झालं? तुला पांढरपेशा व्हाईट कॉलर जॉब एवढाच तुझं मर्यादा आहे का? श्रमाचं मूल्य नाही का काही? हे तुला करायला पाहिजे. हो म्हणे पण करायचं, पण मला नाही होत, ते येतच नाही, कारण आता त्या माझी सवयच मोडली. म्हटलं मग ही सवय मोडायला नको, कारण भारत आपला देश सगळं आहे. आजची ती चांगली न्यूज आहे की आपला आर्थिक दर जो आला आहे तो 7.6 हा आजच त्याचं सर्वेक्षण बाहेर आलं, ते म्हणजे खूप सुंदर आहे. तो म्हणजे आपले वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ जगभर सांगत होते की भारताचा 7पेक्षा जास्त राहील. हे कुठल्या पार्श्वभूमीवर आहे की जेव्हा जगभर मंदी चालू आहे, युरोपियन US कंट्री या देशांमधल्या खूप मोठ्या प्रमाणात मंदी चालू आहे, त्यामुळे त्यांची ग्रोथ खूप खाली आहे. चीन ज्याच्याबद्दल आपण नेहमी तुलना करतो त्याचा 4च्या आसपास आहे. म्हणजे आपण केवढी मोठी घोडदौड घेतली. पण या घोडदौडीमध्ये एक महत्त्वाचा विचार, हा काही फक्त इंडस्ट्रीजसोबत आहे का लिंक? नाही, हा कृषी मूल्याशी सुद्धा संबंध. भारत एक चांगला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, चांगला सर्व्हिस सेक्टर आहे, चांगलं टुरिझम लोकेशन आहे. पण एक महत्त्वाचं लक्ष आपल्याला कायम लक्षात ठेवलं की आपण एक कृषीप्रधान देश पण आहे. आपण आपली कृषी संस्कृती आहे. आपण आपले सगळे सण बघितले तर लक्षात येते की प्रत्येक सण हा कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. म्हणजे आपण विजयादशमी दसरा म्हणतो, ज्याला घटस्थापना म्हणतो, आणि अक्षय तृतीया आहे ज्याला घट विसर्जन म्हणतो. आहे काय ते नेमकं? खरं म्हणजे तो एक प्रकारचा सण आहे आपल्यासाठी. आपण म्हणतो की अक्षय तृतीया विजयादशमी खूप मोठे सण आहे, दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा असं आपण नेहमी म्हणतो. पण खरं त्याचं मूळ काय आहे? त्यावेळेच्या ज्या ग्रामीण भागामध्ये जे काही पावसाचं जे काही पाणी साचवलेलं असेल, जी काही पाण्याची व्यवस्था होती, जलव्यवस्था होती, तलावांचा आपण देश म्हणला जातो, नद्यांचा देश म्हणला जातो, त्यामुळे जी की पाण्याची जी काही साठवणूक आहे, जी घटस्थापना म्हणजे ॲक्च्युअल पाणी तुमचं त्या मान्सूनमध्ये किती जमा झालं आहे त्याचा हिशोब ठेवणे, आणि त्या 9 दिवसाच्या ज्या ग्रामसभेमध्ये पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत त्याचं कसं प्लॅनिंग करणं, हा त्याचा महत्त्वाचा उपयोग. हे माहिती आहे का आज आपल्याला? नाही. खरं म्हणजे जी घटस्थापना आणि अक्षय तृतीया याच्यातला जो हे भाग आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तो प्लॅन केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी ठर. आता हे दुर्दैवाने आज माहितीच नाही, कारण आपण कृषीपासून तुटलं जातं. कोविडमध्ये लक्षात आलं की वाचवणारा कोण? तर शेतकरी. वाचवणारा कोण? तर डॉक्टर. वाचवणारा कोण? तर पोलीस. बाकी सगळे आपण सगळे त्या दृष्टीनं भयभीत होतो, पण शेतकऱ्यानं त्यावेळेस आपल्याला वाचवलं. तर त्याच्यात म्हटलं अरे अजून एक भाग फक्त राहिला, ज्याच्यात लर्निंग टू लिव्ह टुगेदर अँड लर्निंग टू बी या 2 गोष्टी महत्त्वाच्या. मी कम्युनिटी एंगेजमेंट आणि फील्ड प्रोजेक्ट याचा सर्व भाव उन्नत भारत आणि उन्नत महाराष्ट्र हे जे काही अभियान आहे त्या अंतर्गत या करिक्युलममध्ये तो इन्क्लूड केलेलं. काय अपेक्षित आहे त्याच्यात? त्या विद्यार्थ्यांनी खरोखर ग्रामीण भागात जायचं आहे. 30 तास तरी त्यांनी 2 क्रेडिटसाठी द्यायचे. 2 क्रेडिट दिले आहेत त्याला. त्या 30 तासामध्ये त्यांना काम करायचं. काम काय करायचं आहे? तो जे शिकतो तेच करायचं. रसायनशास्त्राचे विद्यार्थी आहे, त्यानं ग्रामीण भागात जा, पाण्याचं ॲनालिसिस कर. अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, त्यानं त्या ग्रामपंचायतीचं बजेट कसं चालतं आहे ते समजून घ्यायचं आहे, काही सूचना द्यायची असेल तर द्यायचं आहे. बॉटनी झुलॉजीचे विद्यार्थी आहे, त्यानं त्याचं बायोडायव्हर्सिटीचं ॲनालिसिस करायचं आहे. जी जुनी पिढी आहे त्यांना माहीत असेल, प्रत्येक गावाभोवती एक मोठं जंगल असायचं. एका गावातून दुसऱ्या गावात जाताना त्या जंगलातूनच जावं लागेल. पण आज ते जंगल आहे का? ऱ्हास झालं आहे. बायोडायव्हर्सिटीचं ॲनालिसिस आहे का? नाही. त्यातल्या महत्त्वाच्या ज्या काही दुर्मिळ वनस्पती होत्या त्या आहे का? नाही. आता हे सगळं कुठेतरी रेकॉर्डवर आलं पाहिजे की नाही? हे कोण करणार? तर ज्यांनी बॉटनीचं शिक्षण घेतलं, ज्यांनी झुलॉजीचं शिक्षण घेतलं, ज्यांनी पर्यावरणाचं शिक्षण घेतलं, त्यांनी केलं पाहिजे की नाही? त्यांनी ते केलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या आपल्या जे काही उपक्रम
त्या दृष्टीने त्या कम्युनिटी एंगेजमेंट अँड फील्ड प्रोजेक्ट्समध्ये हे करतात. आता हे आमची वेळ चालली होती, संभाषण चाललं होतं, जवळ मुंबई यायला लागलं होतं, आम्ही दोघे त्या दृष्टीने जरा घाईत. तर तो म्हणाला, हे तुम्ही सांगताय खरं आहे, पण हे एका छताखाली कसं मिळेल? मी ठीक आहे, मी सिव्हिल इंजिनियर, मी संगणकशास्त्र निवडला, माझ्या अभियांत्रिक कॉलेजमध्ये होता म्हणून घेतलं. पण मला वाटलं की इतिहास शिकायचं, माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कुठे इतिहास आहे? किंवा दुसऱ्याला वाटलं जिओग्राफी शिकायचं, कुठे जिओग्राफी? माझ्या कॉलेजमध्ये NSS नव्हतं, NCC नव्हतं, कुठून घ्यायचं? म्हटलं अरे हेच तर सर्वात. जेव्हा मी फ्लेक्झिबिलिटी ऑफ एज्युकेशन म्हणतो, जेव्हा त्याच्या बाबतीतलं फ्लेक्झिबिलिटी असतो, त्या बाबतीतलं फ्लेक्झिबिलिटी केवळ माझ्या अभ्यासक्रमापुरती मर्यादित राहून चालेल का? नाही. मला जे वाटतं त्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे, वेगवेगळ्या टप्प्यातलं, वेगवेगळ्या विषयातलं. ठीक आहे, एका ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळणार नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की मी तिथंच मर्यादित राहील. मला 2 महाविद्यालयामध्ये पण शिक्षण घेता आलं पाहिजे. मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, जवळपास आर्ट्स कॉमर्सचं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये जाऊन मी इतिहासाचा विषय घेईन. एखाद्या सायन्सच्या विषयाला वाटलं की मला इंजिनिअरिंगमधलं डेटा ॲनालिसिस शिकायचं आहे, तो सायन्सचा विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येईल आणि डेटा सायन्सच्या लॅबमध्ये काम करेल. एखादा थिएटर आर्ट्सचा विद्यार्थी, त्याला वाटते की नाही मला पुढं नाट्यसंस्था चालवायची, मला इकॉनॉमिक्स समजलं पाहिजे, त्यांना तिकडे इकॉनॉमिक्सच्या कॉलेजमध्ये, इकॉनॉमिक्स देणाऱ्या कॉलेजमध्ये शिकावं. हे जे काही मल्टी इन्स्टिट्यूशनल लर्निंग आहे ते सुद्धा त्याच्यातून अलाउड आहे. आता याच्यातलं सर्वात हे जे काही मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, एक प्रकारे अवघडही वाटतं, कारण हे इतकं शक्य आहे का? एकाच वेळेस 2 कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं शक्य आहे? एकाच वेळेस एवढे क्रेडिटची रचना कशी ठेवायची? हा त्यानंही मला मांडलेला प्रश्न आहे आणि मला वाटतं तुमच्याही मनात असेल, हे कसं शक्य आहे? आता यासाठी काहीतरी मेकॅनिझम दिलं पाहिजे. जसं म्हणलं, हे काही शिक्षणातलं जे काही विषय होता तो पूर्वीच्याही शिक्षण प्रणालीमध्ये होता, तोच आपण पुढं आणतो. आपण काही नव्याने करत नाही, फक्त आपण काय देतो आहे, एक मेकॅनिझम देतो. आता ह्या मल्टी इन्स्टिट्यूशनल लर्निंग आहे, त्या मल्टी इन्स्टिट्यूशनल लर्निंगमध्ये मला जर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचं आहे, म्हणजे आता साधारणतः मी 160 क्रेडिटचं गणित मांडलं. मी असं विचार केला, 80 क्रेडिट माझ्या कॉलेजमध्ये केले, 40 क्रेडिट ब कॉलेजमध्ये केले आणि उरलेले 40 क्रेडिट तिसऱ्या कॉलेजमध्ये केले. आता या 3 कॉलेजला कळणार कसं की ह्या 3 कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आहे? एका कॉलेजचे क्रेडिट दुसऱ्या कॉलेजमध्ये कसे होणार, दुसऱ्याचे तिसऱ्या कशात येणार? मी आता 80 क्रेडिट ज्या कॉलेजमध्ये करतो ती नॅचरली माझी डिग्री ग्रँटिंग इन्स्टिट्यूशन होते. त्या कॉलेजला हे उरलेले 80 क्रेडिटचं कसं मोजदाद करता येईल? त्याची दुसरी व्यवस्था 2020-21पासून लागलेली, त्याला आपण म्हणतो श्रेयांक पेढी, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. हे मला वाटतं हा शेवटच्या टप्प्याकडे येऊन मला वाटतं मी तिथं संपवण्याचा प्रयत्न करेन. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे मेकॅनिझम भारत सरकारने डेव्हलप केलं, ज्याला व्हर्च्युअल एंटिटी, म्हणजे ते कुठे काही अशी बँक नाही की असं आपण आपले आजचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र बँकेतले, म्हणजे बँकेसारखं असं काही कुठं रचना बिल्डिंग असं नाही, फक्त ती बँकेची सिस्टीम आहे. बँकेत काय होतं, माझ्या अकाउंटवर किती पैसे मला समजतात, मी कुणाला चेक लिहून दिला तर माझ्या अकाउंटमधून डिलीट झाले की नाही, मला SMS मिळतो, हे सगळे जे काही ट्रान्झॅक्शन होतात हे मला बँकेमधून कळतं. बँकेतही जायची गरज नाही, इंटरनेट बँकिंग आले, मला माझ्या मोबाईलवर कळतं, इतकं ते सोपं झालं. तसेच रचना शिक्षण प्रणालीमध्ये पण असलं पाहिजे. तर त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जो काही विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याला त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्याच्या महाविद्यालयामार्फत ती त्यामध्ये नोंद करायची आहे आणि त्या नोंद करून तो त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा श्रेयांक पेढीचा श्रेयांक पेढी असं मराठीत त्याचं नाव म्हणूया, त्याचा त्याला विद्यार्थी व्हायचं, त्यातून त्याचं एनरोलमेंट करायचं जे युनिक असेल. आपल्याला डिजिलॉकरची माहिती आहेच आहे. आता डिजिलॉकर ही खरं म्हणजे खूप सर्व मान्य झालेलं आहे, म्हणजे आपल्याकडं त्या डिजिलॉकरमध्ये आपण एकदा अपलोड केले आणि त्याचं एकदा त्या सिस्टीमनं व्हेरीफाय केलं की दॅट बिकम्स अन ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट. म्हणजे अगदी सोपं. मला वाटतं मी माझ्या एका सहकार्यासोबत जात होतो, तो गाडी चालवत होता आणि अचानक त्याच्या लक्षात नाही आलं आणि त्यांनी सिग्नल तोडला की आलेच ट्रॅफिक पोलीस महाराज, त्यांनी त्याला अडवलं, आपण सिग्नल तोडलेला आहे, लायसन कुठे आहे ते दाखवा. पहिला प्रश्न निश्चितेनं. आता एरवी काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याकडे लायसन नसतं, होतं असं.
पण तो म्हणाला घाबरू नका, माझ्याकडे आहे लायसन. तो म्हणे कुठं तर दिसत तर नाही. थांबा थांबा थांबा. मोबाईल दाखवला, डिजी लॉकर उघडलं, दाखवलं. डिजी लॉकरमधले प्रत्येक सर्टिफिकेट हे ऑथेंटिकेटेड आहे. त्या ट्रॅफिक हवालदाराला गुपचूप ते बघावं लागलं. त्याने काय जी छोटीशी पावती फाडली ती फाडली आणि निघून. म्हणजे डिजी लॉकरमध्ये तुमचे डॉक्युमेंट सांभाळायची ही सिस्टीम ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि यातल्या तुम्ही बऱ्याच जणांनी त्याचा फायदाही घेतला असेल. त्या डिजी लॉकरचा पुढचा टप्पा त्याच सिस्टीममधून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आलेले, ज्याच्यात त्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयामार्फत ते रजिस्टर करायचं. आता तो जे काही शिकतोय वेगळ्या महाविद्यालयातून, त्या महाविद्यालयाला त्यानं त्याचा तो नंबर कळवायचा आणि तो नंबर कळवला की त्या नंबरवर त्या महाविद्यालयाने जेव्हा जेव्हा त्याचे ते क्रेडिट संपतात, यशस्वी होतात, कंप्लीट होतात, तेव्हा ते क्रेडिट त्यानं त्या पेढीमध्ये डिपॉझिट करायचे. ती करण्याची त्या कॉलेजने एक प्रक्रिया राबवली. या विद्यार्थ्याला आपल्या अकाउंटमध्ये कळतं की मी हे आता मला पहिल्या वर्षी याच्यात अजून एक टप्पा मी सांगायचा राहिला, तो म्हणजे आत्ताच्या सिस्टीममध्ये 4 वर्षाचं इंजिनिअरिंग, 3 वर्षाचं BSc, त्याच्यानंतर 2 वर्षाचं MSc, अशा वेगवेगळे टप्पे आहेत. आणि असं होतं की तो 4 वर्षाचं इंजिनिअरिंगला घेतो ॲडमिशन, 2 वर्ष होतं आणि काहीतरी कारणं होतात आणि त्याला शिक्षण सोडावं लागतं. होतं असं काय, किंवा त्याला यशस्वी होत नाही आणि मग सोडावं लागतं. आणि मग काही काळानंतर तो वापस येतो, त्याला वाटतं की मला कंप्लीट करायचं का, नाही करता. त्याची डिग्री पण गेलेली असते, 2 वर्षाचा त्याला फारसा होत नाही. आता या प्रत्येक टप्प्यावर एक एक्झिट सिस्टीम आलेली आहे. प्रत्येक टप्प्यावर म्हणजे काही 4 वर्षाचं शिक्षण हे 4 वर्षच घेतलं पाहिजे असं काही नाही. 4 वर्षाच्या प्रत्येक टप्प्याला, म्हणजे पहिलं वर्ष झालं, 12वीनंतर त्यानं पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतली, 1 वर्ष झालं, त्याची इच्छा असेल दुसऱ्या वर्षाला जायचं, कंटिन्यू कर. नाही तर पहिल्या वर्षाचे जे काही 40 ते 44 क्रेडिट घेतले, त्याची इच्छा आहे बाहेर व्हायचं, बाहेर जायचं. त्या बाहेर होण्यासाठी जे ॲडिशनल 4 क्रेडिटचे स्किल आहे ते करायचे आणि एक्झिट करून त्याला जे काही मिळते डिग्री पदवी, त्याला आपण म्हणू सर्टिफिकेट कोर्स. तो 2 वर्ष केलं तर 2 वर्षानंतर डिप्लोमा, 3 वर्ष झालं तर 3 इयर डिग्री म्हणून, आणि 4 वर्षाचं असेल तर जी काही ऑफिशियल जी काही 4 वर्षाची डिग्री असेल ती. आता BSc BA BCom सुद्धा 4 इयर डिग्री झाल्यात, ऑनर्स ऑनर्स विथ रिसर्च. या प्रकारच्या त्या डिग्रीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला जेव्हा जेव्हा वाटलं की नाही मी जे शिकले पुरेसे, मला या एवढ्या टप्प्यावर जे काही ज्ञान मिळालं, मला जायचं, सुरू करायचं, काय माझा व्यवसाय करिअर करायचं, ठीक आहे, तुला ती मुभा आहे, तू जाऊ शकतो. तुला उद्या वाटलं की मला शिकायचं आहे, परत शिकायचं, मी केले 3-4 वर्ष अनुभव, परत यायचं आणि शिकून परत शिकायला जॉईन कर, चालेल. आता याच्यामध्ये कसं आहे, जसं मी बँकेत म्हटलं की माझा पगार डिपॉझिट झाला आहे आणि मी 2 वर्ष त्याला हात नाही जरी लावला तर तो पगार आहे तिथंच. तसं मी 2 वर्ष शिक्षण घेतलं आहे, म्हणजे मी 80 क्रेडिट मिळवले. 80 क्रेडिट माझे त्या बँकेमध्ये डिपॉझिट आहे. 2 वर्षात बाहेर पडलो आणि परत आलो, माझे 80 क्रेडिट कुठे आहेत तिथंच. मी त्या 80 क्रेडिटपासून पुढं मार्गक्रमण करतो आहे आणि मग 3rd इयर फायनल इयर कंप्लीट करून 160 घेऊन 4 वर्षाची डिग्री मिळते. त्याला तिथं 2 वर्ष थांबायचं ते थांबवू शकतो, 4 वर्ष करायचं असेल 4 वर्ष. ही त्याची स्वतःची विचार स्वातंत्र्य, त्याला जे काय करायचं ते त्यानं ठरवायचं. हे ठरवताना त्याने त्या प्रकारे त्याला एक्झिट्स घेण्याचं आणि रिएंटर करण्याचं स्वातंत्र्य. रिएंटर करताना त्याला त्याच कॉलेजमध्ये गेलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. त्याला वाटलं आज मी 1 वर्ष कंप्लीट केलं, चांगले क्रेडिट्स मिळवलेत, मला त्यातला माझा CGPA, माझं जे काही त्या श्रेयांकातलं यशस्वी खूप मोठ्या प्रमाणात. आज समजा आपण म्हणू की इंजिनिअरिंगमधलं VJTI टॉप मोस्ट आहे, किंवा मी ज्या इन्स्टिट्यूटचं प्रोफेसर ते ICT ते टॉप मोस्ट, मला नाही मिळालं फर्स्ट इयर, ठीक आहे, मी 1 वर्ष पूर्ण केलं आणि चांगले यश मिळवलं. मला 2nd इयरला परत जायला संधी त्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. मी चांगले मिळवले, तिथल्या 10% एक्स्ट्रा जागा असतात, त्या 10% इतके मला मिळवले, मी जाऊ शकतो. कुठल्याही टप्प्यावर तुम्हाला पाहिजे ती इन्स्टिट्यूट तुम्ही जे मिळवलेल्या यशाच्या दृष्टीनं उपलब्ध आहे. कुठलंही स्टेज, कुठलंही वर्ष हे एंड ऑफ लाईफ नाही. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सुधारू शकता. घ्या. आता हे जे करताना मी जे सांगितलं की याचं मार्गक्रमण किंवा या सगळ्या ज्या काही गोष्टी ह्या त्याच्या बँकेमध्ये म्हणजे त्या व्हर्च्युअल एंटिटीमध्ये त्या डिपॉझिट होतात.
मी जसं म्हणलं की 40 ते 44 क्रेडिट त्याचे पूर्ण झाले, त्याला दिसलं त्याच्या अकाउंटला. मग तो काय म्हणेल, माझे अरे ह्या 40 ते 44मध्ये माझे 20 क्रेडिट कॉलेजचे, 10 क्रेडिट कॉलेजचे, 10 क्रेडिट कॉलेजचे. मी कॉलेजला आणि कॉलेजला काय सांगेल, माझे तुमच्याकडे मी 10 क्रेडिट पूर्ण केलेले आहेत, ते 10 क्रेडिट माझ्या कॉलेजला ट्रान्सफर करा. त्याची सूचना गेल्यावर ते आणि ते बघतील, व्हेरीफाय करतील, अरे केलं काय नाही सक्सेसफुल, कॉलेजला ट्रान्सफर करा. कॉलेजला ते 20 क्रेडिट डिपॉझिट होते. ओरिजिनली त्याच्याकडे 20 क्रेडिट आहेच, जे 40 क्रेडिट असं साधारणतः त्या 40 क्रेडिट. मग कॉलेज त्यांची जी काही मानक असतील त्यातून ते 40 क्रेडिट बरोबर आहेत का चेक करते. असेल की त्याला जे काही एक्झिट घेऊन जायचं त्या दृष्टीने सर्टिफिकेट, डिप्लोमा जे काय असेल त्या स्टेजचं त्याला डिग्री देऊन मोकळं. ही झाली अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचं एक साधारणतः सोपं स्वरूप, जे आपल्यासमोर सोपं मांडायचा प्रयत्न केला. आता याच्यात वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे काही येणारे सगळेच काही आज होत आहेत असं नाही, कारण ही इतक्या काही याचं कॉम्प्लेक्स स्वरूप तुम्हाला लक्षात आलं असेल. टप्प्याटप्प्याने होतात, कुठलाही बदल इतका सहज होत नाही. आपणही कुठलाही बदल पटकन अंगीकारत नाही. विद्यार्थ्यालाही वाटलं तर ते इतकं पटकन स्वीकारेल असं नाही. आम्हाला जेव्हा आम्ही हे सगळे जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीनं प्रवास करत होतो, सगळीकडे जात होतो, लक्षात आलं की आम्ही प्राध्यापकांना समजून सांगतो आहे संस्थाच्या, पण जे 10वी-12वीचे विद्यार्थी जे विद्यापीठाशी संबंधित नसतात पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, मग आम्ही त्यांनाही त्यांच्यासाठी ऑर्गनाईज करतो, व्याख्यान देत होतो आणि मग मुलांना प्रश्नोत्तरे सुरू. तर मग त्या एक मुलगी पुढं आली. मग ती मुलगी अशी बोलत गेली, मला माझे वडील म्हणतात तू BCom कर, कारण BComची व्हॅल्यू खूप मुंबईमध्ये आहे, BCom कर. पण मला वाटतं की नाही, मला ॲक्टिंग चांगली, मला बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स करायचं. पण माझी आई म्हणते अरे नाही, अजून तू काय BCom करते, काय BFA करते, तुला फिजिक्स शिकलं पाहिजे. मी फिजिक्सची खूप चांगली हुशार विद्यार्थीने, माझी मुलगी पण फिजिक्समध्येच झाली पाहिजे. इतकं सगळं करायचं आहे. आज याच्यानं शक्य झालं की मी या तिघांची इच्छा पूर्ण करते आणि माझी पण स्वतःची जी काही इच्छा असेल ती पण पूर्ण करते. इतकं त्या विद्यार्थ्यांनी फटफट सांगित गेलं. मला आश्चर्य वाटलं की अरे ती विद्यार्थी जेवढ्या वेगाने सांगते तेवढ्या वेगाने आम्ही स्वतःला बदलतो आहोत का, तर निश्चित नाही. आजही आम्ही टप्प्याटप्प्याने बदल करतो. हे सगळं जे सांगितले ते हळूहळू होत आहे, पण होत आहे. आता यातले काही महत्त्वाचे बदल पुढच्या दृष्टीने सांग. 3-4 बदल मला वाटतं वेळेप्रमाणे जो काही असेल एक 10 मिनटं 15 मिनटं एक शेवटी घेऊन थांबतो. काही महत्त्वाचे बदल आज मी जसं एक तुम्हाला सांगितलं की गवंडी त्या सिव्हिल इंजिनियरला ते गवंडीकडून शिकावलं. म्हणजे याचा अर्थ त्या गवंड्याकडे ते काही मूलभूत ज्ञान होतं की नाही, होतं. एखाद्या सुतारकाम वडिलोपार्जित आहे, आईवडिलांकडून शिकतो, सुतारकाम शिकलेलं आहे. एखादा इलेक्ट्रिशियन, वडील इलेक्ट्रिशियन आहे, तो शिकला आहे. तर हे जे काही त्याच्याकडं ऑलरेडी स्किल होतं आणि तो त्या क्षेत्रात गेला आहे, तर तो जे काही शिकला आहे ऑलरेडी त्याचं रेकग्निशन व्हायला नको की हवं की नको, व्हायलाच पाहिजे. आता तो जे काही ऑलरेडी शिकला आहे आणि ते मी जर रेकग्नाईज केलं आणि त्याला केलं नाही आणि त्याला तेच शिकवायचा परत अट्टास केला तर ते मी चुकतो आहे कुठतरी. सो आय शूड हॅव अ सिस्टीम ऑफ रेकग्निशन ऑफ ही स्किल्स. काय शिकलं आहे तर रेकग्निशन ऑफ प्रायर क्रेडिट, रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, RPC किंवा RPL ही एक नवीन कन्सेप्ट हळूहळू येते, ज्याच्यात भारत देश म्हणून पर्टिक्युलरली आपल्याला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या जे वेगवेगळ्या याच्यात आपले वडिलोपार्जित काय जे काय असतात ते कौशल्य असतात आपल्या समाजात म्हणून जे काय ते कौशल्य असतात. काही वेळा ते शिकतो वडिलांना, ते कौशल्य रेकग्निशन करण्याची कुठे ना कुठेतरी व्यवस्था असायला पाहिजे. ती रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगमध्ये आहे. दुसरा पार्ट मला वाटतं की 4 वर्षाचा कोर्स 6 वर्षात करायचा आहे, करू शकतो. मी तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचे मल्टिपल एंट्री अँड एक्झिट ही कन्सेप्ट सांगितली, त्यामुळे त्याला 4 वर्षाचं वाटलं 6 वर्ष करायचं, ठीक आहे, आरामशीर कर, व्यवस्थित समजून घे आणि पुढे जा. त्याचं उलटं उत्तर आहे. दुसरा म्हणतो की मला 4 वर्ष हे मला तर खूप फटाफट पिकअप करतो आहे, मला 4 वर्ष नाही शिकायचं, 160 क्रेडिट मी 3 वर्षात करू शकतो, मला ती संधी दिली पाहिजे. का मला तुम्ही 4 वर्षाचा अट्टहास करताय, 3 वर्षातच करू. म्हणजे मग मला काय पाहिजे, ऑन डिमांड एक्झाम. म्हणजे मला जी हवे, मला जेव्हा वाटतं ना मी शिकलो आहे
तेव्हा मी समोर जाईल परीक्षेला, परीक्षा देईल आणि मोकळं. मला 4 वर्षाचे क्रेडिट, मी जे काही मला उपलब्ध शिक्षण मिळतं आहे त्यातून फटफट शिकतो आहे आणि ते 160 वर्ष क्रेडिट मी 3 वर्षात पूर्ण करतो आहे. मला तुम्ही एक्झाम द्यायची पद्धत, त्या एक्झाम द्यायची सिस्टीम दिलीच पाहिजे आणि मला 3 वर्षात बाहेर कुठं दिलं, ही त्या विद्यार्थ्याची मागणी आहे. चुकीची आहे का? तर बिलकुल नाही. ऑन डिमांड एक्झाम हा सुद्धा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण आता जसं मी सांगितलं, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची एक व्यवस्था आहे ज्यातून तुम्हाला आता ऑन डिमांड एक्झामला पण आम्हाला काही ती सिस्टीम करायला हवी की नको, तर निश्चित आहे. मला वाटतं काही जणं जे इंजिनिअरिंग झाले असेल, जे काहींची मुलं परदेशात गेले असेल, तर त्यांनी एक एक्झाम दिलेली असेल, GRE, टोफेल असं ती बघितली असेल. IITची जी मुलं देतात एक्झाम, जॉईंट एंट्रन्स एक्झाम, तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या संगणकावर आधारित एक्झाम आहे त्या वेगवेगळ्या डेट लावतात आणि तुम्हाला चॉईस ऑफ डेट असतं आणि त्या डेटनुसार तुम्ही त्या दिवशी ती एक्झाम देता आणि पुढं जाता. आमच्याकडे अशीच पद्धत कुठेतरी हवी की त्या विद्यार्थ्यानं ज्या दिवशी ठरवलं. आता आमची सध्याची सिस्टीम काय आहे, आपल्या इथं काही विद्यापीठाची मंडळी आहेत जे एक्झाम सिस्टीममध्येच काम. काय सिस्टीम आहे की ठीक आहे, अमुक सेमिस्टर संपलं म्हणजे ते संपत आलं की आम्ही पेपर सेटर, जे पेपर सेटिंग करतात त्यांना बोलवतो, त्यांच्याकडून सेटिंग करून घेतो. मग नंतर आम्ही एक्झामचा टाईम टेबल लावतो, मग त्या टाईम टेबलमध्ये ती परीक्षा तो देतो, मग आम्ही ॲसेस करतो. हे आमचं ठरलेला ढाचा आहे. आता हाच ढाचा तसाच असला पाहिजे का? नाही. आम्ही जे काही पेपर सेटरना बोलू त्यांच्याकडूनच आम्ही एक क्वेश्चन बँक बनवून घेतली आणि ती क्वेश्चन बँक खूप मोठ्या प्रमाणात करून घेतली आणि त्यामध्ये रँडमायझेशनचं एक सिस्टीम टाकली. म्हणजे आज मी एक्झाम देतो आहे तर जे काही साधारणतः एका पेपरमध्ये 8 प्रश्न असतात. मी ठरवले की 300 प्रश्नाची ती आहे, म्हणजे खूप मोठा चॉईस आहे, म्हणजे त्यात सगळाच आला. आता त्याला 8 प्रश्न द्यायचे. रँडमायझेशननी त्या याच्यामधले 8 प्रश्न त्याला त्याच्यासमोर उभे केले, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन झाली. त्याच्यासमोर ते 8 प्रश्न आहेत, त्याचे त्यांनी एक्झाम दिली, पेपर तपासला, तो मोकळा. याला आपण ऑन डिमांड आहे. आता ही करायची सिस्टीम अर्थात टफ आहे, पण हळूहळू या दृष्टीनं आपल्याला विचार करावा लागणार ऑन डिमांड. आणि आम्हालाही, आम्ही असं काही म्हणून चालणार नाही की नाही हे आता नाही आम्हाला शक्य, हे आमची सिस्टीम नाही सांगत, हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही. आम्हाला जेव्हा आम्ही म्हणतो की विद्यार्थी केंद्रित शिक्षण हवं, विद्यार्थ्यांना हवं तसं शिकायची संधी द्यायची असेल तर आम्हाला स्वतःला बदललं पाहिजे. आणि हे अर्थात हा बदल काही एका दिवसात होत नाही, तो हा टप्प्याटप्प्याने होईल. आपण त्या दृष्टीनं त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. मला वाटतं या सगळ्या याच्यात हे करताना अजून एक शेवटचा टप्पा जो येतो, म्हणजे त्याच्यात बरेच काही मार्ग, पण एक शेवटचं त्यातला एक भाग सांगतो आणि थांबतो. जसं मी ऑन डिमांड एक्झाम सांगितली की ज्याच्यात मी 4 वर्षाचे 3 वर्ष केले. आता मला वाटलं की नाही, मला एकाऐवजी 2 डिग्र्या घ्यायच्यात, करू शकतो का? पूर्वी नव्हतं आलो. आपण एकदम आमचे क्लर्क सांगतील, अरे त्याची TC यांनी घेतली ना तर TC घेतली, आता द्यायचीच नाही, करतो नाही तर ही TC दुसरीकडे वापरली आणि दुसरी डिग्री घेतली. हे आपण करत होतो. एका विद्यार्थ्यातून दुसरीकडे गेला तर मायग्रेशनला गेला, त्या विद्यापीठातून त्या विद्यापीठात जाईल, त्याशिवाय मी त्या विद्यापीठात प्रवेश देणार नाही. आता जेव्हा मी म्हणतो की हे सगळं जगच माझं घर आहे, तर त्यावेळेस मला असे अडथळे आणण्यात योग्य आहे का? नाही. ठीक आहे, त्याला उपलब्ध करून द्या आणि रेकग्नाईज करा. तो एकाच 2 डिग्री घेतो आहे, 2 वेगळ्या प्रकारचा अभ्यास करणार. आता कॉमर्स, आर्ट्स समजा सकाळचे कॉलेज असतात, आपण सगळ्यांना माहिती. सायन्सचे वर्ग दुपारी असतात. ठीक आहे, एखाद्या सायन्सच्या विद्यार्थ्याला वाटलं मला BA इकॉनॉमिक्स पण करायचं, सोबत सकाळचे वर्ग आहेत आणि ठीक आहे, मी सायन्स कॉलेज माझं एका ठिकाणी, जवळचं दुसरं कॉलेज BA इकॉनॉमिक्स, दोन्ही ठिकाणी मी रजिस्टर करेल, सांगून करेल आणि दोन्ही प्रकारे करेल. ठीक आहे, मला वेळ लागेल, पण मी दोन्ही डिग्री करायचं असेल, मी 4 वर्षांनी परत BSc झाल्यानंतर परत BA इकॉनॉमिक्स करायची काही गरज, आजच मी ते करायला सुरुवात करू. याला आपण म्हणू DL डिग्री, या प्रकारचं. आता सर्वात महत्त्वाचं, आपण तुम्ही ऐकलं असेल की अलीकडंच UGCने एक बाहेरच्या विद्यापीठांना इकडे येण्यासाठी प्रवेश दिला आहे. एक प्रकारे कॉम्पिटिशन आहे. आपण म्हणतो की 92 साली LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आलं
त्यावेळेस आपल्याला खूप भीती होती की बाहेरच्या इंडस्ट्रीज आल्या तर आपल्या इंडस्ट्रीजचं काय होईल. आज आपल्याला दिसतं की आपल्या इंडस्ट्रीज सगळ्या जगभर आहेत, आपल्या इंडस्ट्रीज सगळीकडे टॉपमोस्ट आहेत. आपल्याला पूर्वी मल्टीनॅशनल म्हणजे असा एक वेगळा भाऊ होता बाहेरचे. आज आपल्या इंडस्ट्रीज मल्टीनॅशनल आहे, वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचे उद्योग आहेत. झेप कशी गेली, ओपन झालं. आज वेगवेगळ्या प्रकारचे विद्यापीठ येणार. म्हणजे एक मुंबई विद्यापीठ म्हणून मला त्या विद्यापीठात काय होतं हे जागरूक राहायला नको का, राहिलं पाहिजे. ते विद्यापीठ चांगलं देत असेल माझ्यापेक्षा तर माझ्या विद्यापीठातले विद्यार्थी तिकडे जाणार. एक कॉम्पिटिशन आहे अँड आय नीड टू प्रिपेअर माय सेल्फ फॉर दॅट कॉम्पिटिशन. ही गोष्ट निश्चितच झाली. आणि असं काही समजू नये की ते विद्यापीठ येत आहेत म्हणजे ते मलाच हे करतात, असं काही नाही. त्या विद्यापीठाची एक स्ट्रेंथ आहे, माझ्या विद्यापीठाची एक वेगळी स्ट्रेंथ आहे. आम्ही दोघं एकत्र करून येऊ आणि त्याला 2 वेगळ्या प्रकारचे डिग्र्या देऊ, तेही शक्य आहे. वेगवेगळ्या देशातले इनफॅक्ट आत्ता जसं जसं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण झालं तर साधारणतः ऑलमोस्ट प्रत्येक आठवड्यात आमची कुठल्या ना कुठल्या अमेरिकन, युरोपियन, या कॅनडा या वेगळ्या विद्यार्थ्यांची भेट होतेच. ते येत आहेत, भेटतात, स्वतःहून येत आहेत. ज्यांना पूर्वी आम्हाला बोलताना आम्हाला कष्ट पडायचे, आज ते आमच्या दारात येतात, समोर येत. अरे तुम्ही हे जे करताय हे शिक्षण अभ्यासक्रम आम्हाला ह्या अपॉर्च्युनिटी दिसत आहेत, आपण सोबत काम करूया का. निश्चित आम्ही तयार आहोत, तेही तयार आहोत आणि पुढं नेऊया. म्हणजे या दृष्टीनं मलाही तयार व्हायचे, त्यांनाही तयार व्हायचे. आम्ही कुठेही एकमेकाचे झापड देऊन कुठे असं एका ठिकाणी अडकून पडण्याची गरज नाही. ज्याला म्हणू एक इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन. लक्षात येतं की माझा विद्यार्थी पास होतो. आज विद्यापीठ इंडस्ट्रीची घोडदौड सगळ्यात जगात आहे. म्हणजे अगदी समजा आपण म्हटलं की बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर लक्षात येतं बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे थायलंडला उद्योग आहेत, टाटाचं याच्यामध्ये लंडनला आहे. प्रत्येक इंडस्ट्रीचे जगभर उद्योग आहेत. आता त्यांना देणारा माणूस कुठून आहे, भारतातलाच आहे. म्हणजे इथला शिकतो विद्यार्थी थायलंडला जातो, इथला विद्यार्थी शिकतो जर्मनीला जातो, इथला विद्यार्थी शिकतो दक्षिण आफ्रिकेत जातो. जसं मी म्हटलं की मला वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या संस्कृती, हे खरं म्हणजे आपल्या देशाचं योगदान आहे. माझा देश हे युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो. माझ्या देशात अनेक प्रकारच्या भाषा आहेत, अनेक प्रकारच्या संस्कृती आहेत, अनेक प्रकारचं बोलीचाली आहे. दर 12 किलोमीटरवर आमची बोलीभाषा बदलते. इतकं काही आपल्याला वेगळ्या प्रकारचं एक्सपोजर. मग मी माझ्या देशात एवढी विविधता आहे, ती विविधता मी जर शिकतो आहे तर मी जेव्हा उद्या थायलंडला गेलो तर मला थायलंडची पण कल्चर मला माहिती असायला की नको. तर त्या दृष्टीनं जेव्हा 2 विद्यापीठ एकत्र येतात, एका देशातला विद्यापीठ दुसऱ्या विद्यापीठाशी येतात, तेव्हा त्याला म्हणू आपण बॉर्डरलेस एज्युकेशन. सीमा रद्द झाल्या. तो विद्यार्थी काही सेमिस्टर मुंबई विद्यापीठात करतो, काही सेमिस्टर्स MITमध्ये करतो. त्या इन्स्टिट्यूटची शिकवण्याची पद्धत वेगळी, या इन्स्टिट्यूटची शिकवण्याची पद्धत वेगळी. तिथलं शिकवण्याचं जे काही लर्निंग इन्फ्रास्ट्रक्चर ते वेगळं, इथलं लर्निंग इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं. तो दोन्ही प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून जातो आहे, वेगळ्या प्रकारच्या टीचिंगमधून जातो आहे. म्हणजे याचा अर्थ जो जेव्हा तिसऱ्या देशात जाईल तेव्हा जरी तिसरं वेगळं वातावरण असेल तरी तो शी वूड हॅव बीन वेल प्रिपेअर्ड टू टेक अप दॅट ॲटमॉस्फिअर. हे मला वाटतं अतिशय महत्त्वाचं योगदान त्या दृष्टीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून येतं. मित्रांनो, शेवटचं एक गोष्ट सांगून मी माझं भाषण संपवतो. शिक्षणाचं जे खरं उद्दिष्ट आहे आपल्या दृष्टीनं, जे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, आणि आपल्या समाजाचं जे ऋण आहे, मातृऋण आहे, पितृऋण आहे, समाजाचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे, हे सगळं ऋण मला माझं एक विद्यार्थी म्हणून तो लक्षात ठेवलं पाहिजे. इथे एक विद्यार्थी वर्ग आहे म्हणून त्यांच्यासाठी ती स्पेसिफिकली ती गोष्ट आहे आणि ती गोष्ट सांगून मी ही गोष्ट मी बऱ्याच ठिकाणी सांगितली पण मला ती परत सांगण्याचा मोह होतं आणि तिथं मी सांग. एक सुंदर मुलीचं ते गोष्ट आहे. तिचे वडील उद्योगपती असतात आणि उद्योग वाढवत असतात. एक अमुक अपॉर्च्युनिटी आलेली असते, त्या दृष्टीनं त्यांना वाटतं की ही अपॉर्च्युनिटी आपण पिकअप केली पाहिजे, त्यासाठी आपल्या उद्योगाचं एक्सपान्शन केलं पाहिजे. त्या एक्सपान्शनच्या दृष्टीनं मला काही कॅपिटल फंड लागतं. ठीक आहे, मला कुठून तरी घेतली पाहिजे पण अर्जंट लागते. तो एका मनी लेंडर सावकाराकडे जातो आणि त्याकडून ते घेतो. नाही चले, तो मनी लेंडर सगळ्या अटी शर्ती टाकून ते देतो. तो पैसे घेतो, गुंतवतो आणि पुढे जातो. पण दुर्दैवाने त्याचे आडाखे चुकतात. जी त्याला संधी वाटत असते
ती त्याची निराशा होते. त्यात तो कंप्लीट फसतो, इतका फसतो की त्याचा उद्योग पूर्ण बँकरप्ट होतो, दिवाळखोर होतो. अशा स्टेजमध्ये तो मनी लेंडर त्याच्या मागं लागतो. अरे पैसे दे, याच्याकडे पैसे द्यायची स्थिती नाही आहे. तो तर मागं लागला आहे आणि आता ह्या चिंतेत आहे काय करावं. मग मनी लेंडर त्याला लक्षात येते की हा आता पूर्ण फसला माझ्या मुठीत आहे. तर मनी लेंडर त्याला सांगतो की हे बघ, तुझ्या कर्ज तर तू काही देऊ शकत नाही मला माहीत, पण मी एक माफ करण्याची एक तुला संधी देतो. कर्ज माफ म्हणलं त्याची एकदम डोळे चमकलेस त्या उद्योगपती. कोणती संधी आहे? हे बघ, तुझी सुंदर मुलगी, तरुण मुलगी आहे, त्या मुलीशी माझं लग्न करून दे. आता तो मनी लेंडर कुठला तरी 70-80 वर्षाचा म्हातारा, दिसायला कुरूप, आणि त्याच्यासोबत आपल्या 20-22 वर्षाच्या मुलीचं लग्न, त्या माणसाला त्या पित्याला कल्पना सहन होत नाही. तो माझं जे झालं ते झालं, मी हे शक्यच नाही, तुम्हाला काय करायचं ते कर, निघून जातो. चिंतेत तर असतोच, कारण ती चिंता तर त्याला सतावतच असते. आता त्या चिंतेच्या दृष्टीनं तो जेवण बंद होतं, झोप बंद होते, सगळंच काही. मुलगी बघते बाबांचं काहीतरी होतं आहे, ती शोधते. बाबा तर काही सांगत नाही, इकडं तिकडं शोधते. मग तिला लक्षात येतं बाबांचा उद्योग होता, फसले सगळं, असं ती गोष्ट तिच्या लक्षात येते. आता तिच्यासमोर एक डायलेमा आहे, जे शिक्षणातून मला वाटतं आपल्याला काय मिळालं. डायलेमा आहे. काय डायलेमा आहे? एकतर वडिलांनी मला शिकवले, वडिलांचं माझं खूप मोठं, मी वडिलांनी मला करण्यामध्ये हे केलं, आणि वडिलांना जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा मी त्यांच्या मदतीला जाऊ शकत नाही. अगदी निश्चित गोष्ट चांगली नाही. पितृऋण मला फेडण्याचं काय, पण दुसरीकडे माझं स्वतःचं करिअर आहे. मी जर लग्न केलं, ठीक आहे, माझे वडील मोकळे होतील, माझं स्वतःचं करिअर बर्बाद होईल, सगळंच माझं आयुष्य बर्बाद होईल. डायलेमा आहे, एक करू की न करू असा डायलेमा आहे. शिक्षणाचं मला वाटतं उद्दिष्ट सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर काही ना काही गोष्टी सुचल्या पाहिजे. हे शिक्षणाने तुम्हाला शिकवलं पाहिजे. मला वाटतं त्या मुलगी विचार करते, सुदैवाने तिला शिक्षणामुळे जे काही मिळालेले सोल्युशन ते सुचतं. ती त्या सावकाराकडे जाते, दुष्ट सावकाराकडे जाते आणि म्हणते, तू माझ्या वडिलांना तर अडकवल्या, तर ठीक आहे, आता जे झालं ते झालं, पण आता मला तर वाटतं की मी आय एम कमिंग विथ वन प्रपोजल. आणि त्या प्रपोजलचं काय? तर प्रपोजल असं आहे की एक आपण खेळ खेळणार आहोत. मी त्या खेळाचं पूर्ण तुला रूल्स सांगते, पण पहिले सर्वात मला सांग की तू खेळ खेळायला तयार आहेस का? ओके, ते खेळ खेळायला तर मग आपण लग्नाचा विचार करूया असं ती सांग. आता नुसतं लग्नाच्या विचाराने तो सावकार एकदम खुश झाला. कोणता खेळ विचारत पण नाही. ठीक आहे, मी आय एम प्रिपेअर टू प्ले दॅट गेम, खेळ करायला तयार. मग पण त्या खेळाच्या अटी आहेत. खेळ असला म्हणजे जिंकणं हारणं हे आलंच. त्या खेळात मी जिंकेल, तू जिंकेल, काही होऊ शकतं. तू जिंकला किंवा मी जिंकेल. अट एक, खेळाची सर्वात महत्त्वाची अट, तू खेळ खेळायला तयार झाला आहेस, खेळाची सर्वात महत्त्वाची अट ही की खेळाचा एंड रिझल्ट काही असो, तू जिंको मी जिंको, कर्ज माफ. तो नाही, हे असं कसं? अरे बाबा, तेच तर पुढचं सांग. समजा तू जिंकला तर मला तुझ्यासोबत लग्न करायचं, हे मान्य, कर्ज तर माफ होणार. मात्र तू खेळ हरलास तर कर्ज तर माफ आहेच, पण मी लग्न करणार नाही. मान्य आहे का? तो म्हणाले, ही काय 16-18 वर्षाची मुलीला काय कळतं, मी एवढ्या उन्हाळे पावसाळे बघितलेत, खेळायला तयार. ते म्हणे, काय खेळ आहे? अरे चल तर घरी ये, माझ्या घरी, तुला ते घर घ्यायचं आहे ना, आमचं सगळंच घ्यायचं आहे, तर तू घर पण बघ कसं आहे, ये घरी, बागेत बोलू आपण, गप्पा मारू. हा सावकार नुसता खुश झालेला आहे. आणि मग ते सांगते, हे बघ, या बागेत एक पांढरा खडा, एक असे वेगळ्या प्रकारचे खडे, पांढरे खडे आणि काळे खडे. मी तुला पाणी आणून दिलं, तू तांब्याभर पाणी पिलेस, तांबा रिकामा झाला. आता त्या तांब्यात तू स्वतः, मी काही बघणार नाही, तू पांढरा खडा आणि काळा खडा, एक पांढरा खडा एक काळा खडा घेऊन यायचा आणि त्याच्यात ठेवायचं, मी बघणार नाही. आणि मग मी नंतर काढेल त्यात. तू खडे आणले म्हणजे खडे काढण्याची जबाबदारी माझी. हा खेळ, तू खडा आणणे हा तुझा खेळ, खडे काढणे हे माझा खेळ. मी जर पांढरा खडा काढला तर मी जिंकले, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आणि कर्ज पण देणार नाही. काळा खडा काढला, मी हरले, तू जिंकला, मला तुझ्यासोबत लग्न करावं लागेल, कर्ज माफ.
म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही. आता तो सावकार मुळात दुष्टबुद्धी, त्यानं काय केलं ते बोलण्याच्या ते नजर चुकून दोन्ही काळे खडे घेतले आणि ठेवले, त्या घटात टाकले. आता ती मुलगी तेवढीच हुशार होती, तिला माहीत होतं हा सावकार काहीतरी दुष्टबुद्धीनं करणार, लक्ष ठेवत असतं. तिच्या लक्षात येतं यांना अगदी चुटकीसरशी ते दोन काळे खडे टाकले. आता बोलता तर येत नाही, खेळाचा भाग झाला आहे, आणि आता कुठलाही खडा काढला तरी काळच निघणार आहे, हरलीच. म्हणजे आता माझं प्रश्न सेकंड स्टेज, लाईफ इज फुल ऑफ कॉम्प्लेक्सिटी. करिअर हा प्रत्येक करिअरच्या स्टेजवर वेगळ्या प्रकारचे आव्हानं बदल येतातच, आणि ते आपल्याला आव्हानाला सामोरं जावंच. आता ती मुलगी विचार करते काय करावं, आता तर हे तर झालं आहे आणि मी हरायला आले. मग ते विचार करते शिक्षणाने जे काही दिलं पाहिजे, हा कुठल्याही चॅलेंजेसला सामोरं जाण्याचं जिद्द शिक्षणाने दिलीच पाहिजे, आणि विचार करण्याची योग्य विचार करणे. मग ती विचार करते ठीक आहे आपण बघूया, त्या संकटालाही सामोरं जात आहे. सावकार तर खुश आहे, मी जिंकलो आहे आता काही. मग ही गप्पा मारायला सुरते, गप्पा मारते. सावकार एकदम रंगला आहे गप्पात, त्याच्या डोक्यात सगळे स्वप्न पुढचे सगळे असं भविष्य सगळं सुरू. एका पर्टिक्युलर क्षणी ती खेळा काढते आणि फेकून देते. सगळे गप्पात रंगलेलं असतं, त्या सावकाराला लक्षात पण येत नाही तिनं खडा फेकला, आणि फेकल्यावर त्याच्या लक्षात येतं अरे हिनं तर खडा फेकला. पण हे काय, तू असं खेळाचा नियम ठरला होता ना, मी खडा टाकणार, तू खडा काढणार, मला दाखवणार, पांढरा की काळा बघणार, आणि मग त्यानुसार खेळाचा नियम मी जिंकलो की हारलो हे ठरणार. हे तू केलंच नाही, खेळाचा नियम मोडला. ती मुलगी म्हणाली बरोबर आहे, खरंच चुकले. इतकं आपण गप्पात रंगून गेलो की माझ्याही लक्षात नाही आले, बोलण्याच्या नाद मी काढला फेकून दिला. झालं माझ्याकडून, चूक तर झाली, मान्य आहे मला. पण बाबा रे सोपं आहे ना, दोन खडे होते, एक काळा असणार एक पांढरा असणार. जो खडा फेकला त्याचा अपोजिट कलर आतमध्ये असेल की नाही, हे तर साधं लॉजिक आहे. ते लॉजिक आपण लावूया, आणि त्या दृष्टीनं मला वाटतं पुढं जाऊ. वाटतं इथंच मी थांबतो. याच्यात तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच मिळालं आहे. आणि मी आपल्या आयोजकांनी मला बोलावलं, मला वाटतं मी दिलेल्या वेळेचं पालन केलं आहे, आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा काही भाग मी सांगू शकलो. सांगताना मी थोडासा वेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला, कारण जटिल थोडंसं आहे समजायला, त्या दृष्टीनं मी काही उदाहरणं देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे आपण मला वाटतं जसं जसं तुम्ही त्याच्या समोर जाल, तुम्हाला हळूहळू जे दृश्य रूपात ते दिसेल, तेव्हा लक्षात येईल की यातल्या गोष्टी हळूहळू यशस्वी होत आहेत. सगळ्याच गोष्टी एका टप्प्यात होत नाही. त्यामुळे येणारा आपण एक साधारणतः याचा टप्पा 10 वर्षाचा ठरवलेला आहे. या 10 वर्षात प्रत्येक टप्प्याला आपण काही गोष्टी करायच्यात आणि पुढं जायचं आहे, असं आपण त्याच्या दृष्टीने ठरवलं आहे. महाराष्ट्र आपण त्या दृष्टीनं बऱ्यापैकी अग्रेसर आहे. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जेव्हा आम्ही वेगवेगळ्या राज्यात गेलो, आयोजकांनी सांगितले मी एका समितीचा अध्यक्ष होतो, त्या अध्यक्ष म्हणून मी वेगवेगळ्या राज्यात काय होतं आहे, त्यांची काय वाटचाल आहे, त्यांचा काय दृष्टिकोन आहे समजून घ्यायचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या राज्यातही गेलो आणि ते समजून घ्यायचं. तर तेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्र या बऱ्याचपैकी राज्यामध्ये खूप मोठा अग्रेसर, एकदम अग्रेसर असं म्हणता नाही येणार, पण आहे. आपण बऱ्यापैकी या दृष्टीनं पुढं आहोत. आणि येणाऱ्या 4 ते 5 वर्षात मला वाटतं आपल्याला हे जे काही भविष्य आहे त्यातल्या काही गोष्टी तरी आपण हळूहळू ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न आहोत. यासाठी लागणारं मेकॅनिझम हे आम्हाला विचार करायचं. हे शेवटी तुमचं काम, विद्यार्थ्यांचं काम आहे की हे आम्हाला रचना हवी आहे. विद्यापीठाचं, महाविद्यालयांचं काय काम आहे, ही रचना तुम्हाला उपलब्ध करून देणारं मेकॅनिझम तयार करायचं, ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्हाला त्या दृष्टीनं तयार व्हायचं आहे. त्या दृष्टीनं आम्हाला जे काही आव्हानं येतील, ज्या काही अडचणी येतील, त्या अडचणी मात करून पुढं जायचं आहे. पण आता काही जसं ते कोंढाण्याचं झालं की सूर्याजींनी ते हे कापलं दोर आणि सांगितलं मावळ्यांना आता गेला, आता दोर कापलेत, परतीचे दोर कापलेत, आता युद्धच करावं लागेल. आमच्या दृष्टीनं तीच आहे. आम्ही आता त्यात उतरलो आहोत आणि उतरलेलं असल्यामुळे आमची तयारी त्या दृष्टीनं करायची. आम्हाला हे काही स्वप्नरंजन म्हणून नाही, पण एक प्रकारचं भविष्यात सहज शक्य होणारं भाग आहे. आणि हे काही इथंच होतं असं नाही, जगातल्या बऱ्याच प्रगत देशामध्ये हे ऑलरेडी अस्तित्वात आहे. फक्त त्यांच्या दृष्टीनं सोपं काय आहे, कारण त्यांची संख्या खूप मर्यादित आहे.
म्हणजे मी जेव्हा अमेरिकन युनिव्हर्सिटी जेव्हा मला भेटायला येते तेव्हा मी त्यांना सांगतो की तुमचे विद्यार्थी आणि आमचे विद्यार्थी, तुम्ही जेवढे विद्यार्थ्यांची संख्या सांगणार ना त्याच्यावर अजून 3 शून्य वाढवा, मग आमचे विद्यार्थी. अशा प्रकारची साधारणतः आपली आणि त्यांची तुलना. त्यामुळे त्यांच्या कमी याच्यात त्यांनी ते सहज केले. आपल्याला निश्चित चॅलेंजेस मोठे आहेत, संसाधनं अपुरे आहेत, पण मला वाटतं ज्या देशाचा नागरिक सज्ज असतो, कुठलेही आव्हान घ्यायला तयार असतो, ते प्रिपेअर्ड असतो. आपल्याला ते आत्ताच ज्या आपण बघितलं उत्तर काशीमध्ये जे झालं आणि त्यातून 41 वर्करना बाहेर काढलं, तेव्हा लक्षात आलं की देशातला प्रत्येक नागरिक त्या घटनेशी एकरूप झाला आहे. जसं की माझ्या घरातला कुणीतरी बाहेर आला अशी त्या दिवशी आपली भावना झाली. मला वाटतं अशीच भावना प्रत्येक जे काही नवीन कल्पना आहे, संकल्पना आहे, आव्हान आहे, हे करण्यासाठी आपण सगळे सुसज्ज होऊया आणि तयार होऊया. यश आपलं आहे एवढंच सांगून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नुकताच प्रकाशित झालेला विवेकानंद स्मृती 2023चा वाचनीय अंक आणि आपला संग्रही राहावा असा अंक स्वेच्छामूल्य देऊन आपण विकत घ्यावा अशी मी आपणास विनंती करेन. आमचे कार्यकर्ते या मैदानाच्या शेजारी तसेच प्रवेशद्वाराजवळ हा अंक घेऊन उभे आहेत. तसेच आपलं मौल्यवान अभिप्राय देखील ज्यांनी कोणी दिला नसेल, गेल्या 2 दिवसापासून तो आपल्यापर्यंत पोहोचवला आहे, ज्यांचा कोणाचा राहिला असेल तो मौल्यवान अभिप्राय देखील श्रोतृवर्गाने आवर्जून त्या बॉक्समध्ये पुट करायचा आहे. तसेच यानंतर वक्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी भाग्यवान श्रोत्यांचा क्रमांक काढायचा आहे. भाग्यवान श्रोत्यांना मिळणार आहेत ₹500 पुस्तके आणि भाग्यवान श्रोत्यांचा नंबर आहे 293-293. भाग्यवान श्रोत्यांना विनंती आहे की मान्यवर कक्षात येऊन आपले प्रमाणपत्र घ्यावे. तसेच आपल्या आजचा व्याख्यानाचा शेवटचा दिवस आहे. बाहेर आपले LIC, मनशक्ती आणि इतर स्टॉल्स आहेत, त्यांना देखील आपण आवर्जून भेट द्या ही मी विनंती करेन. यानंतर होईल संपूर्ण वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम. वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं. वन्दे मातरं. कोटि कोटि कंठ कल कल निनाद करारे, कोटि कोटि भुजा कर करवाले. अभला केनो मा हे तो बोले, बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदलवारिणी मातरं. वन्दे मातरं. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, त्वमहि प्राणाश्चर्ये बाहुते. तुम्ही मा शक्ती हृदये, तुम्ही मा भक्ती. तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरं. वन्दे मातरं. त्वमहि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी. नमामि नमामि कमला अमला अतुला सुजला सुफला मातरं. वन्दे मातरं. श्यामला सरला सुस्मिता भूषिता धरणीं
धरणी मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की